स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवर। माझं नाव आहे अभि, बघत आहात तुम्ही तुमच्याच भावाचं यूट्यूब चॅनल AK क्रिएशन एडिट्स। तर भावांनो, मी तुमच्या सर्वांची माफी मागत आहे, कारण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नाहीत। तर तुम्हाला तर माहितीच आहे खूप दिवस झाले व्हिडिओ का येत नव्हते, तर कारण तुमचा सपोर्टच नव्हता। आणि तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनलवरती गेला असेल तर तुम्ही बघितलं असेल लय खूप सारे असे एडिटर्सनी चॅनल बंद केलेलं आहे, कारण त्यांना सुद्धा सपोर्ट मिळत नाही। त्यांचे 100K होऊन सुद्धा त्यांना सपोर्ट मिळत नसल्यामुळे त्यांनी सुद्धा चॅनल बंद केलेलं आहे। तर आपण कमबॅक येत आहोत भावांनो, आणि तुम्ही सुद्धा आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा। आणि आपण इथून पुढे कडक व्हिडिओ आणणार आहेत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, कारण भावांनो आम्ही फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो। आणि तुम्ही काय करता, मटेरियल घेता आणि दुसरा तो तुम्ही तोच व्हिडिओ बनवून लगेच तुम्ही युट्यूबवर टाकता आणि तुम्हाला व्ह्यू येतात। तसं करू नका भावांनो, कारण तुम्ही मटेरियल घ्या, सर्व तुमच्यासाठीच आहे, तुमच्यासाठीच आम्ही सर्व करत आहे। फक्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करून द्या। फक्त तुमच्यासाठी आम्ही करत आहोत भावांनो, आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करत नाही। यामुळे भावांनो खूप सारे एडिटर्सने आपले यूट्यूब चॅनल बंद केले आहेत। तुम्ही असे करतात त्यामुळे भावांनो सर्व एडिटरने चॅनल बंद केले आहेत। लय तर थोडेसेच एडिटर्स बघत आहात तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये, तर खूप सारे असे एडिटर बंद झाले आहेत। तर आपण सुद्धा कमबॅक आलो आहोत। इथून पुढे चॅनलवरती आपले डेली व्हिडिओ येत राहतील फक्त तुमच्यासाठी। तुम्ही सुद्धा सपोर्ट करत राहा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सुद्धा आता सबस्क्राईब करून द्या, कारण इथून पुढे आपण कडकमध्ये डेली व्हिडिओ आणणार आहे। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून द्या। तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला भावांनो, आपली अलाइट मोशन जे असेल ते सिंपली ओपन करून घ्यायचे आहे। आणि ओपन करून घेतल्यानंतर आपले हे अलाइट मोशन 5.0 न्यू व्हर्जन जे काही आले असेल ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन करून ठेवले आहे, आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे। ओके, तर भावांनो सिंपली तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बिट बुकमार्क प्रीसेट मिळत असेल ती सिंपली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे ह्या अलाइट मोशनमध्ये। तर सिंपली इम्पोर्ट करून घ्यायचं असेल ती सिंपली अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे, आणि अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे। तर तुम्हाला काहीच करायचं नाही, सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉनवर टॅप करून सिंपली मीडियावरती जायचं आहे, आणि सर्व मटेरियल तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन। तर डाउनलोड करून घेतल्यानंतर ऑलवरती जायचं आहे, आणि ऑलवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बॅकग्राऊंडला तुम्हाला एखादा इमेज आपल्या MS धोनीचा जो आवडेल तो येथे अशा प्रकारे तुम्ही शोधून घ्यायचा आहे। तर सिंपली तुम्हाला अशा प्रकारे मला तर हा ठेवणार आहे मी। तर सिंपली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला हा इमेज ऍड करून घ्यायचा आहे, आणि लास्टला जायचं आहे, सॉरी लास्टला नाही, तुम्हाला जवळजवळ बुकमार्क दिसत असतील तेथेपर्यंत 10 सेकंदापर्यंत, आणि याची लेअर वाढवून घ्यायची आहे। लेअर वाढवून घेतल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन याची जी ऑपेसिटी आहे ते अशा प्रकारे या फोटोची कमी करून घ्यायची आहे। तर कमी करून घेतल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, खालच्या प्लस आयकॉनवर टॅप करून मीडियावरती जायचं आहे, आणि तुम्हाला जे मी इमेज क्रिएट करून दिले असतील अशा प्रकारे, तर बघू शकता अशा प्रकारे मी डबल तुम्हाला सर्व इमेज ऍड करून दिले आहेत, तर क्रिएट करून दिले आहेत। तर तुम्हाला कोणता आवडेल तो अशा प्रकारे सुरुवातीला ऍड करून घ्यायचा आहे, आणि सुरुवातीला ऍड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन हा जो इमेज आहे तो सर्वात खाली अशा प्रकारे खेचत न्यायचा आहे, आणि खाली खेचत नेल्यानंतर तुम्हाला याची जी लेअर आहे ती सिंपली डबल जवळ बुकमार्क दिसत असतील 10 सेकंदावरती तेथेपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। तेथेपर्यंत वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे, आणि या एरोवरती क्लिक करून दुसऱ्या बुकमार्क जवळ जायचं आहे। या फोटोच्या अशा दुसऱ्या बुकमार्क जवळ गेल्यानंतर दुसऱ्या बुकमार्क जवळ जायचं आहे, आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवरती जाऊन सुरुवातीला यायचं आहे अशा प्रकारे, आणि खालच्या प्लस आयकॉनवर टॅप करून येथे एक प्लस द्यायचा आहे, आणि येथे एक प्लस दिल्यानंतर तुम्हाला या एरोवरती क्लिक करून पुढच्या बुकमार्क जवळ जायचं, आणि येथे एक प्लस देऊन तुम्हाला हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे वरती खेचत न्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता मध्ये एक ब्लॅक कलरची लेअर आली असेल, तर अशा प्रकारे वरती सर्वात वरती तुम्हाला अशा प्रकारे खेचत न्यायचं आहे, आणि सर्वात वरती अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे। सर्वात वरती ऍड केल्यानंतर तुम्हाला हा 3 नंबरचा आयकॉन दिसत असेल, येथे जायचं आहे। तर सुरुवातीला असं तुम्हाला बंद दिसेल, तर त्यामुळे हा जो फोटोची लेअर थोडंसं अशा प्रकारे मागे आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे लेअर चालू झालेलं आहे। चालू झाल्यानंतर ह्या दोन्हीच्या अशा प्रकारे टॅप करून ह्या दोन्हीची सुद्धा लेअर अशी वरती न्यायची आहे। तर बघू शकता अशा प्रकारे हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे ऍड झालेला आहे। तर ऍड झाल्यानंतर तुम्हाला ह्या एरोवरती क्लिक करून दुसरा इमेज अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्हाला दुसरा इमेज कोणता सुद्धा आवडेल तो अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला कोणता आवडेल तो अशा प्रकारे ऍड करून घ्यायचा आहे। तर ऍड करून घेतल्यानंतर याची सुद्धा अशाच प्रकारे स्टेप करायची आहे। 10 सेकंदावरती जाऊन तुम्हाला याची लेअर वाढवून घ्यायची आहे। लेअर वाढवून घेतल्यानंतर ही जी लेअर आहे ती सर्वात अशा प्रकारे खाली खेचत घेऊन जायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे सर्वात खाली नेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, आणि सुरुवातीला आल्यानंतर येथे एक प्लस द्यायचा आहे। प्लस दिल्यानंतर या एरोवरती क्लिक करून दुसऱ्या एरोवरती जाऊन अशा प्रकारे एक प्लस द्यायचा आहे, आणि अशा प्रकारे याची जी लेअर आहे ती सर्व अशा प्रकारे वरती खेचत न्यायची आहे। मध्ये रेड लाईन दिसत असेल त्याच्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारे खेचत न्यायची आहे। तर अशा प्रकारे खेचत नेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या 3 नंबरच्या आयकॉनवरती जाऊन थोडेसे अशा प्रकारे मागे आल्यानंतर ह्याचे जे दोन्ही पण लेअर असतील ते अशा प्रकारे वरतीपर्यंत ऍड करून घ्यायचं आहे। तर भावांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व 4 सुद्धा इमेज मी क्रिएट
क्रिएट करून दिले असतील ते सर्व तुम्हाला ह्या चारी सुद्धा लेअर पर्यंत 10 सेकंदापर्यंत तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे। ओके तर भाऊन मी ऍड करून घेतो। ओके तर भाऊन सिंपली बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे जे इमेज असतील ते सर्व इमेजला मी अशा प्रकारे इफेक्ट ऍड करून घेतलेला आहे। तर इफेक्ट ऍड करून घेतल्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ क्रिएट करून दिला आहे, त्यात इफेक्ट सुद्धा ऍड करून दिला आहे आणि टेक्स्ट सुद्धा हॅपी बर्थडेचा ऍड करून दिला आहे। तर बर्थडेचा सुद्धा टेक्स्ट ऍड करून सर्व तुम्हाला टेक्स्ट ऍड करून दिले आहेत। तर सुरुवातीला अशा प्रकारे 10 सेकंदावरती तुम्हाला यायचं आहे आणि खालच्या प्लस आयकॉनवर टॅप करून सिंपली मीडियावरती जायचं आहे आणि हा जो तुम्हाला मी व्हिडिओ क्रिएट करून दिला असेल तो सर्व तुम्हाला अशा प्रकारे इथे ऍड करून द्यायचा। ऍड करून दिल्यानंतर या एरोवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा। एक्स्ट्रा पार्ट कट करून दिल्यानंतर सिंपली तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ह्या व्हिडिओला एक इफेक्ट ऍड करायचा आहे। तर इफेक्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इफेक्टमध्ये गेल्यानंतर ऍड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि ऍड इफेक्टमध्ये गेल्यानंतर ऑपेसिटी अँड विजिबिलिटीमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि ऑपेसिटी अँड विजिबिलिटीमध्ये गेल्यानंतर ब्लिंक नावाचा हा एक नंबरचा तुम्हाला इफेक्ट दिसत असेल तर ब्लिंक नावाच्या इफेक्टवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग ऑन करायचं आहे आणि तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे अशा प्रकारे व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर ह्या एरोवरती क्लिक करून 10 सेकंदावरती एक प्लस द्यायचा आहे। एक प्लस दिल्यानंतर तुम्हाला लास्ट ह्या एरोवरती क्लिक करून लास्टला पण जायचं आहे आणि एक प्लस देऊन ह्याची जी फ्रिक्वेन्सी असेल ती पूर्ण वाढवून घ्यायची आहे किंवा तुम्ही कमी सुद्धा ठेवू शकता। तुम्हाला जेवढे अशा प्रकारे ब्लिंक पाहिजे असेल तर तेवढ्या अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी वाढवून ठेवायची आहे। तर ओके तर भाऊन अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो फुल कडकमध्ये MS धोनीच्या बर्थडेवरती स्पेशली झालेला आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा भाऊनो, कारण आपण अशाच प्रकारे कडक व्हिडिओ एडिटिंग इथून पुढे मराठीमध्ये शिकवणार आहे। तर कडकमध्ये आपण राडाच करू भाऊनो, तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत राहा। पूर्ण कॅपकटवरती सुद्धा आपण इथून पुढे व्हिडिओ आणणार आहे, कॅपकट व्हिडिओ एडिटिंग वगैरे सर्व व्हिडिओ आणणार आहे इथून पुढे। तर राडाच करू भाऊनो, चॅनलवरती नवीन असाल तर फक्त चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि एक चांगली अशी कमेंट करून द्या। ओके तर भाऊनो भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कडकमध्ये। ओके मध्ये अशा प्रकारे व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला येऊन अशा प्रकारे या एरोवरती क्लिक करून एक्सपोर्ट व्हिडिओ करून घ्यायचा आहे। व्हिडिओवरती क्लिक करून याची क्वालिटी अशा प्रकारे 1440p मध्ये QHD मध्ये ठेवायची आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट व्हिडिओ करून द्यायचा आहे।